बातमी नाशिकहून हॉटेल चालवणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। मारहाणीमध्ये दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत। घटनेचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधली आहेत। नाशिकच्या सातपूरमध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। हॉटेल चालवणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमधला हा व्हिडिओ आहे, कधीची घटना आहे आणि आतापर्यंत काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे, सविस्तर? तेजस, अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल, कारण मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटना हे वारंवार नाशिकमध्ये घडतायत। काल रंगपंचमी होती आणि रंगपंचमीच्या दिवशी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते, पण आज हे सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेलं आहे। सातपूर परिसरामध्ये एक ढाबा आहे, या ढाब्यावरती काही लोक तिथे जेवायला गेलेले होते आणि किरकोळ कारणावरनं या लोकांनी भांडण काढून हॉटेलमधल्या दोन भावांना, जे खरं तर हे हॉटेल चालवतात, इथल्या दोन भावांना या टोळक्यांनी अतिशय गंभीररित्या मारहाण केलेली आहे। या सगळ्या मारहाणीनंतर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी होते त्या आरोपींचा शोध आता नाशिक पोलीस घेताना बघायला मिळत आहे। पण किरण, ही मारहाण कशामुळे झालेली आहे, त्याचं काही कारण समोर आलेले आहे का आणि या मारहाणी संदर्भात कुणी तक्रार दाखल केली आहे का? खरं तर तक्रार कालच रात्री उशिरा नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे जे टोळकं होतं, या टोळक्यातले काही लोकांनी मारहाण केलेली आहे, त्या लोकांचा शोध सुद्धा आता पोलीस घेताना बघायला मिळतोय। कारण मात्र अद्याप कळू शकलेले, पण किरकोळ कारण होतं, एकूण बिलावरून काहीतरी वाद झाला आणि त्यावरून अशा पद्धतीचं मारहाण करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळत आहे। अगदी किरण, सोबतच रहा, अजून एका बातमीची तपशील आपल्याकडून जाणून घ्यायची आहे।